नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आता खूप इंटरेस्टिंग असा पार्ट आलेला आहे सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलमध्ये. आता सावली आणि तिलोत्तमाचं नातं हे अगदी जवळ येणार आहे आणि तिलोत्तमालासुद्धा सावलीची इम्पॉर्टंट कळणार आहे. कसं काय ते आता पाहूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहात की सगळेजण आता मंदिरामध्ये निघालेले असतात. पण तिलोत्तमा जी आहे ती सावलीला मंदिरामध्ये काही येऊ देत नाही. ती म्हणते, मी हिला माझ्या घरची सून काही मानत नाही, त्यामुळे हिने मंदिरामध्ये यायचं नाही. सारंगला सुद्धा हे सगळं खटकत असतं. सारंग तिला समजून सांगतो की मॉम, आता ती माझी बायको आहे आणि मला तिला मंदिरामध्ये न्यावंच लागेल. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, आत्तापर्यंत तू काही जे सगळं तुझ्या मनासारखंच केलेलं आहे, पण आता तरी माझ्या मनासारखं काहीतरी गोष्टी होऊ देत म्हणून. आणि त्यानंतर सावली म्हणते, ठीक आहे, मी मंदिरामध्ये येणार नाही. सारंग सर, तुम्ही मला काही फोर्स करू नका. तुम्ही जा मंदिरामध्ये आणि व्यवस्थित पूजा करून माघारी या. आणि त्यानंतर तिथे येतो जगन्नाथ. जगन्नाथ आल्यानंतर सारंगला सांगत असतो, सारंग, सावलीला तुझ्यासोबत राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी मंदिरामध्ये तिलासुद्धा घेऊन जा. पण आज तुम्ही घराच्या बाहेर कुठेही जाऊ नका, कारण की तुझ्या पत्रिकेमध्ये खूप मोठा आज काहीतरी अनर्थ घडणार आहे असं दाखवत आहे. तुझ्या जीवाला धोका आहे. आणि एवढं सगळं सांगूनसुद्धा तिलोत्तमा त्याचं काहीही ऐकत नाही आणि ती घराच्या बाहेर मंदिरामध्ये जाण्यासाठी निघत असते. सारंगसुद्धा तिच्याबरोबर जात असतो. त्याच्या मनामध्ये थोडीशी भीती असते की सावलीला आपण एकटं घरी ठेवून आपण निघालेलो आहोत. पण तरी देखील मॉमच्या खातीर तो मंदिरामध्ये जात असतो. मंदिरामध्ये अगदी व्यवस्थित सगळं काही पूजापाठ चालू असतात. तिलोत्तमा आहे ऐश्वर्याला, अमृताला आणि ताराला सांगत असते, तुम्ही सगळे दिवे वगैरे ताटलीमध्ये सजवून घ्या, लावून घ्या सगळ्या मंदिरामध्ये दिवे. पूजापाठ चालू होत असतो. इकडे सावलीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं जगन्नाथजींच्या बोलण्याचं. आणि त्यानंतर ती आपल्या बेडरूममध्ये येऊन बघते तर सारंगचा रुमालसुद्धा तिथे राहिलेला असतो. मग मात्र सावलीला खूप टेन्शन येतं आणि ती म्हणते की सारंग सरांचा जीव धोक्यात आहे. मागच्या वेळेस पण मी सारंग सरांचा जीव वाचवला होता. मला आता त्यांचा रुमाल घरी राहिला आहे, त्यामुळे खूप टेन्शन आलेलं असतं. आणि ती जगन्नाथजींना फोन करते आणि सारंग सरांच्या मदतीसाठी जाण्यासाठी सांगत असते. पण जगन्नाथजीसुद्धा सांगतात, हो मी जातो. पण जगन्नाथजींना अटक करण्यासाठी तोपर्यंत तिथं आलेलं असतं तो म्हणजे देवा. आणि त्यामुळे सावलीला चैन पडत नाही आणि सावली स्वतःच आपल्या कपाटातील साडी काढते आणि खिडकीतून बाहेर छलांग लावते. इकडे मात्र आपण बघतो की मंदिरामध्ये सगळं काही व्यवस्थित पूजापाठ चालू असतो. आणि त्यानंतर सारंग हा बाहेर जाऊन दिवे लावत असतो. आणि त्यानंतर सारंगला अंधाराची खूप भीती वाटत असते. पण तरी देखील तो ही पूजा करायची म्हणून दिवे लावण्यासाठी बाहेर आलेला असतो. सगळेजण आतमध्ये मंदिरामध्ये बसलेले असतात आणि सारंग बाहेर येऊन एकटाच आडवळणी एका ठिकाणी तो झाडाखाली दिवे लावत असतो. आणि ते दिवे लावताना त्याच्या डोक्यामध्ये अचानक त्याला चक्कर येते आणि त्याला अंधाराची भीती वाटू लागते. कारण की ती असते रात्र अमावस्येची आणि त्याच्या जीवाला धोका असतो. त्याला काय माहीत काय होतं अचानक, पण त्याला एकदम वेगळीच भीती वाटायला लागते आणि तो जोरजोरात आई आई करून ओरडायला लागतो. आणि तेवढ्यात तिथे येते ती म्हणजे सावली आणि सावली त्याचा हात पकडते आणि त्याला जाणवतं की अंधारामध्ये मला भीती वाटल्यानंतर हा जो स्पर्शाचा हात आहे तो माझ्या बायकोचा, सावलीचा आहे. आणि तो सावलीला घट्ट अशी मिठी मारतो आणि त्याला खूप तिच्याजवळ खूप चांगलं वाटतं की तिने आपल्याला या सगळ्यातून वाचवलेलं आहे किंवा आपली मदत केलेली आहे आणि त्याची भीती जी आहे ती निघून जात असते. आणि हे बघून तोपर्यंत सगळे उठून तिलोत्तमा म्हणते, सारंगला माझ्या अंधाराची खूप भीती वाटते आणि तो अंधारात एकटाच गेलेला आहे. आणि त्यामुळे तिलोत्तमा आणि तिच्या मागे घरातले सगळे पळत आलेले असतात. तर बघतात काय, तर सारंग जो आहे तो सावलीला मिठी मारून उभा राहिलेला असतो. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की तरी देखील तिलोत्तमा जी आहे ती सावलीवरती ओरडायला सुरुवात करते आणि म्हणते, तुला पण हेच हवं होतं ना, तुला आणि जगन्नाथला फक्त कारण हवं असतं काहीतरी घडवून आणण्याचा किंवा काहीतरी असा प्लॅन करण्याचा जेणेकरून तुम्हाला सारंगच्या नजरेत खरं ठरता येईल म्हणून. तू हे सगळं जानबूजकर केलंस ना सावली, सांग मला. सारंग, हे सगळं काय आहे? तेव्हा सारंग सांगतो का, आई मी ते दिवे लावत होतो पण मला अंधाराची खूप भीती वाटली आणि एकदम मी ओरडलो. मग तिलोत्तमाच्या ऐवजी ऐश्वर्याच बोलायला चालू करते. म्हणते, सावली तुला तर येऊ नको सांगितलं होतं ना, मग तरी देखील तू इथे का आलीस? तुला काय कळतं यातलं सगळ्यातलं?
आणि हा दिवे लावणार, ओरडणार, तितक्यातच तू कशी काय गं लगेच पळत आलीस म्हणून. मला तर हे सगळं प्लॅन केलेलं असं वाटत आहे मॉम. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, ही पोरगी काही ऐकणार नाही. हिनं आजपर्यंत माझं कधीच काही ऐकलं नाही आणि मला वाटत नाही तू पुढे सुद्धाही माझं काही ऐकेल म्हणून. ही जी स्वतःचीच मनमानी ही करत राहते आणि स्वतःलाच हवं तसं वागत राहते म्हणून. आता आलेस तर चल आमच्यासोबत आणि बस मंदिरामध्ये पूजेला. कारण देवाच्या दारामध्ये आलेल्यांना माघारी पाठवणं ही माझी क्वालिटी नाही. त्यातली मी नाही की देवाच्या दारातून एखाद्याला मी माघारं पाठवू शकेल. एवढी पण काही मी देव नाही आहे. आणि ती सावलीला आतमध्ये घेते आणि त्यानंतर सावली, सारंग सगळे तिथे पूजा वगैरे करत असतात. आणि त्यानंतर सावलीला सुद्धा खूप बरं वाटतं की आपण सुद्धा सारंग सरांच्या या पूजेमध्ये आता सारंग सरांसोबत आलेलो आहोत. इकडे मात्र ऐश्वर्याला खूप राग येत असतो सावलीचा. कारण सावलीला नको येऊ म्हटलेलं असतं तरीसुद्धा सावली या पूजेमध्ये सहभागी झालेली असते आणि त्या घरातला सावली हा भाग आहे तरीसुद्धा ती त्या पूजेमध्ये आलेली असते. हे बघून आता सारंगला मात्र खूप आनंद झालेला असतो, सोहमला आनंद झालेला असतो, सगळ्यांना आनंद झालेला असतो. पण ऐश्वर्या आणि तारा या दोघींना मात्र त्याचं खूप वाईट वाटत असतं. आणि इकडे आपण पाहतो की आता तिलोत्तमा आणि सावली यांच्यातलं नातं कुठेतरी घट्ट होणार आहे. कारण तिलोत्तमा विचार करत असते की खरंच आज जर सावली आली नसती तर सारंगचं काय झालं असतं म्हणून. सारंगला अंधारामध्ये खूप भीती वाटते, पण नेमकीच सावली त्याच टायमिंगला कशी काय आली. खरंच हा देवाचाच काहीतरी इशारा आहे का असं म्हणून तिलोत्तमाच्या मनामध्ये अनेक विचार येत असतात. आणि ती सावलीकडे बघून थोडीशी हसत असते. आणि सावलीला कळत नाही की तिलोत्तमा मॅडम आपल्याकडे बघून का हसतायत, का त्यांना आपला राग आलेला आहे म्हणून.